नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 17 एप्रिल 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला। मुंबई मेट्रो 7A या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला। या प्रकल्पाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी टर्मिनल ते विमानतळ मार्गाचे एकत्रीकरण करण्याचा हा नवीन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला। खूप अवघड परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे। यामुळे मुंबईकरांना खूप फायदा मिळणार आहे। आता 150 किलोमीटरचा मार्ग पुढील वर्षापर्यंत अस्तित्वात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याची घटना घडली आहे। यापूर्वी मागच्या काही महिन्यात ठाणे कल्याण येथे अशा घटना घडल्या होत्या। यावेळी मुंबईतील घाटकोपरच्या गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार घडला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याबद्दल कळताच त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरला। त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला कॅमेऱ्यावर जाब विचारला गेला। घाटकोपर येथे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद चांगलाच पेटला आहे। तेथील एका गुजराती, मारवाडी आणि जैन बहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं समोर आलंय। शाह नावाच्या व्यक्तीने या संबंधित मराठी कुटुंबाला बरंच काही सुनावलं। तुम मराठी लोक गंदा है, तुम मच्छी मटन खाते है, असं त्याने मराठी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तेथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या स्टाईलमध्ये मेसेज दिला। तू त्यांच्या मागे लोमतीगिरी करत फिरतोस म्हणून ते तुला गोड वाटतात। हा खूप त्यांची बाजू घेतो। एक सोसायटीत आहे, कार्यक्रमाच्या वेळी कोणाचा जात धर्म राज्य बघितलं जातं का? मराठी लोकांनी कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही का असा सवाल मनसैनिकांनी त्या पदाधिकाऱ्याला विचारला। त्यावर त्याने राजीनामा पाठवून दिलाय एवढंच सांगितलं। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलं आहे। कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे। पहिल्या दिवसापासून माझी भूमिका ठाम आहे, हे कुत्र हटवलं गेलं पाहिजे। तुकोजीराव होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली, कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही। तुकोजीराव महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं गेलं पाहिजे। रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी घेतली आहे, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत। आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते। माझी मुख्यमंत्री महोदयांसोबत या संदर्भात चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलंय मी लवकरच समिती स्थापन करणार आहे। आज मी मुंबईत आलोय। वाघ्या कुत्र्या हटवण्यासंदर्भात आज किंवा उद्या वेळ देणार, सविस्तरपणे चर्चा होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडला येणार म्हणून मी थांबलेलो। हेडलाईन कुठलीही नाही। दंतकथेतून तयार झालेलं वाघ्या कुत्रा हे पात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं चुकीचं आहे, म्हणून सरकार माझ्या मागणीची दखल घेईल अशी अपेक्षा आहे, असं संभाजीराजे म्हणाले। गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय का ते माहीत नाही। ते अनेक खटलेबाजीत अडकून पडले आहेत, त्यामुळे त्यांना माहीत नाही। उद्धव ठाकरेंनी देशात शिवजयंतीची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे। कळलं मिस्टर महाजन, जरा ऐकून घ्या, कानातील बोळे काढा आणि ऐका। उद्धव ठाकरेंनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रात सुट्टी आहेच, देशात हवी अशी मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले। का मागणी केली? एकनाथ संभाजी शिंदे गटाचे प्रमुख अमित शहा रायगडावर आले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रवचन दिलं। त्यातील अर्ध्या गोष्टी खोट्या। शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला। औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला। हे यांचं शिवरायांचं प्रेम। तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर देशात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करा, एवढंच त्यांनी सांगितलं। गिरीश महाजन यांना ऐकायला कमी येतं का? आमचा आरोग्य खात्याशी चांगला संबंध आहे, आम्ही डॉक्टर घेऊन येऊ, अशा शब्दात संजय राऊत यांनी समाचार घेतला। शिवरायांचा पुतळा मालवणच्या समुद्रावर उभा राहतोय तर त्याचं स्वागत आहे। छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले, नवीन शौर्याचं प्रतीक उभं केलं, पण पहिला पुतळा का पडला? त्याचे गुन्हेगार बाहेर का? पुतळ्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, स्थानिक राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला, तो पैसा निवडणुकीत वापरला। त्या गद्दारांवर काय कारवाई झाली? त्यावर त्यांनी पुतळा उभारण्यापूर्वी उत्तर द्यावं, असं संजय राऊत म्हणाले।
संत भगवान बाबा नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात होतो। या वर्षी हा मान माझ्या मतदारसंघातील गावाला मिळाला। गेल्या 7 दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे। त्यासाठी लाखो लोक राज्यभरातून या ठिकाणी आले आहेत। भगवान बाबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत। कार्यक्रमात तुमचे राजकीय विरोधक मुंडे येत असल्याबद्दल आमदार सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर बोलताना धस म्हणाले की भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा येतील। भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे हीच अपेक्षा आहे। या ठिकाणी काही राजकारण नाही, भगवान बाबा यांच्या पुढे काहीच नाही। येथे नामदेव शास्त्री भगवान बाबा इतकेच आहे। धनंजय मुंडे आणि आमचे राजकीय मुद्दे बाहेर असणार आहेत। या ठिकाणी भगवान बाबा यांचा आशीर्वाद घ्यावा इतकेच आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीत। अमित शहा यांनी बनावट शिवसेना निर्माण करून काहींना चालवायला दिली आहे असं म्हणत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती निशाणा साधला आहे। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। ठाकरेंची सेना सिल्वर ओकच्या कचराकुंडीत आहे का ते बघा, असा खोचक सवाल करत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या सेनेसह संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवलाय। राऊत यांनी केलेल्या या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी जिवारी लागणारं भाष्य केलं। तुमचा पक्ष आहे कुठे? जरा सिल्वर ओकच्या आजूबाजूला जाऊन एकदा बघा, तिथल्या कचराकुंडीतच तर नाही ना, किंवा राहुल गांधींच्या बेडरूम मध्ये तर नाही ना, एकदा बघा तपासून पक्ष कुठे आहे, असा सवाल करत संजय शिरसाटांनी जिवारी लागणारी टीका केल्याचे पाहायला मिळाले। मुंबई शेअर बाजारात गुरुवारी दुपारी बेंचमार्क इक्विटी निर्देशकांमध्ये मोठी तेजी दिसून आली। जागतिक बाजारपेठेत मजबूत संकेत आणि परदेशी निधीच्या सततच्या वाढत्या ओघामुळे सेन्सेक्सने 1400 अंकांहून अधिक उसळी घेतली आहे। दुसरीकडे निफ्टी 50 निर्देशांकाने 23,800 अंकांचा टप्पा पुन्हा गाठला आहे। दरम्यान आज शेअर बाजार उघडला तेव्हा हे दोन्ही निर्देशांक नकारात्मक उघडले होते, परंतु त्यानंतर दुपारी दोन्ही निर्देशकांनी उसळी घेतली। यामुळे सलग चौथ्या दिवशीही मुंबई शेअर बाजार तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहे। भारतीय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज नकारात्मक उघडले होते। सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांक लाल रंगात सेन्सेक्स 76,900च्या खाली घसरला होता, तर निफ्टी 23,350च्या आसपास व्यवहार करत होता। मात्र त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी जबरदस्त उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे। महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे। येत्या जून महिन्यापासून नवं शिक्षण वर्ष सुरू होत आहे आणि त्याच वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याची तयारी आहे। मात्र या नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध होऊ लागला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी या शैक्षणिक धोरणावर आक्षेप घेतला आहे। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केलं आहे। फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे, त्याचप्रमाणे देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय आहे। संपर्क सूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी ही भाषा शिकली पाहिजे। सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग हे आजकाल जणू समीकरणच बनलेलं आहे। सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तरी अनेकदा त्यावर नकारात्मक प्रतिक्रियांचा भडीमार होतो। काही जण या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणं पसंत करतात, तर काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात। हेच असं रोजच चालू राहणार आहे, म्हणजे अनेक जण त्याकडे कानाडोळा देखील करतात। परंतु अशा ट्रोलिंगमुळे खचलेल्या सेलिब्रिटींची अनेक उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळतात। याच ट्रोलर्स बद्दल आणि ऑनलाईन ट्रोलिंग करणाऱ्यांच्या वृत्तीबद्दल सलील कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक कविता लिहिली आहे। नवीन डेटा पॅक दे रे, अशी ही त्यांची कविता आहे। या कवितेचे बोल तुम्हालाही विचार करायला भाग पाडतील। IPLच्या 18व्या मोसमात 17 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना आणखीन एक मुकाबला पाहायला मिळणार आहे। गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने असणार आहेत।
मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा विजय रथ रोखला होता। तिलक वर्मा आणि रियान रिकेल्टन या मुंबईच्या फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली, तर कर्ण शर्मा याने दिल्लीच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं होतं। दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादनेही कमबॅक करत विजय मिळवला आहे। हैदराबादने पंजाब विरुद्ध विक्रमी 246 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि दुसरा विजय साकारला। हैदराबाद आणि मुंबई टीमने या मोसमात प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत। ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम मध्ये हा सामना होणार असल्याने मुंबईला घरच्या चाहत्यांचा फुल सपोर्ट असणार आहे। वानखेडे स्टेडियम मध्ये कायम धावांचा पाऊस पाहायला मिळत आहे। वानखेडे येथील खेळपट्टीत कायम बाउन्स असतो, त्यामुळे बॉल बॅटवर सहजरित्या येतो, त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारण्यात फारसा संघर्ष करावा लागत नाही।